चला आज बनवूया मोमोज. खायला लय भारी लागतात. बारीक चिरलेला कोबी, पत्ता कोबी घेऊ. त्याच्या अर्धा ना गाजर घालायचं. गाजर सुद्धा ना बारीक असं बारीक करून घ्यायचं. आणि थोडासा कांदा टाकायचा त्याच्या अर्धा. गाजराच्या अर्धा कांदा. एक मोठा चमचा ना मीठ टाकायचं, म्हणजे या सगळ्या भाज्यांचं ना पाणी निघून जाते. असं मिक्स करून घ्यायचं सगळं. आणि ह्याला अर्धा तास असंच ठेवायचं बाजूला. 1 कप मैदा आहे. अर्धा कप म्हणजे टोटल आपण 1.5 कप मैदा घेतलाय. पोह्याचा खायचा चमचा असतो ना तो अर्धा चमचा मीठ. आणि त्याच कपानं ना मी पाणी घेतले. यात ना थोडं थोडं टाकून ना पीठ ना तिंबून घ्यायचं. असं घट्ट गोळा झाला पाहिजे. अशा प्रकारे ना एक घट्ट गोळा करायचा. आता थोडं पाणी लागेल आपल्याला. हे बघा अशा प्रकारे पीठ ना तिंबून घ्यायचं. आपण ह्याला तेल लावून ठेवून देऊ. आता आपण ह्याला ना झाकून ठेवू अर्धा तास जरी. आपण जे भाज्याला मीठ लावून ठेवलं होतं ना त्याचं आता आपण पाणी काढून घेऊ पिळून. असं भाज्यांचं सर्व पाणी ना काढून घेतलंय. पॅन मध्ये ना 1 चमचा तेल घालायचं. घ्यायचं त्याला. गॅसची फ्लेम ना हायच ठेवायची. थोडं परतलं की आपण ह्यात ना जी भाज्या आहेत ना ते घालून घेऊ. आपण ज्याचं पाणी काढून घेतलेलं आहे. हे पण फ्राय करून घेऊ. तुम्ही भाजी जेवढं बारीक कापसा ना तेवढं शिजायला म्हणजे टाइम लागणार नाही. बारीक कापल्यामुळे ना भाजी पटकन शिजून जाते आपली. आता ह्याच्यातच ना काळी मिरी पावडर आहे अर्धा चमचा घातली मी, जास्त नाही घालत. रेड चिली सॉस 2 चमचे. ग्रीन चिली सॉस 2 चमचे. टोमॅटो केचप 2 चमचे. मीठ आपण अगोदर घातले ना त्याच्यामुळे नाही घालायचं. ह्याला मस्तपैकी घालून घेऊ आपण. फ्राय करून घ्यायचं आहे. जी मोमोज सोबत खातात ना ती चटणी 2 चमचे टाकून घ्यायची. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मी शेअर करेन तुमच्यासोबत. आता आपली भाजी तयार आहे. गॅस बंद करू आणि मोमोज करायला घेऊ आपण. हे आपण अर्धा तास झाकून ठेवलं होतं ना. पीठ चेक करू आपण. बघा असे रोल करायचं. आणि आपण पुऱ्या करतो ना तेवढेच गोल गोल करून घ्यायचे. पुऱ्याला जेवढं पीठ लागतं ना तेवढं. अशा प्रकारे सगळे करून घेते मी. अशा प्रकारे आपण सगळे गोळे करून घेतलेत. आता ना थोडासा मैदा ह्याच्यावर टाकायचा म्हणजे गोळे एकमेकाला चिपकणार नाहीत. एक गोळा घ्यायचा ह्याच्यात आणि बाकीचे झाकून ठेवायचे, कारण वाळतात नाही. मग वाळल्यामुळे नंतर होणार नाही बरोबर पुरी. हे बघा अशा प्रकारे पातळ लाटून घ्यायची. पुरी आपण करून घेतली. आता त्यात ना स्टफिंग टाकून घेऊ. भरपूर भरायची म्हणजे छान लागतात मोमोज. आणि अशा प्रकारे ना आपण मोदकाला कशा कळ्या करतो तशा करायच्या. एक साईडनं कळ्या करायच्या आणि एक साईड तशी ठेवायची. हे बघा अशा प्रकारे. आणि मग ह्याला दोन्ही जॉईंट करून ना असं दाबून घ्यायचं म्हणजे सुटलं नाही पाहिजे.
अशा प्रकारे आता आपण सर्व करून घेऊ. एका पातेल्यात आपण पाणी गरम करायला ठेवले, त्याच्यावर ना चाळणी ठेवली आहे आणि आपले तयार मोमोज ना एक एक सोडायचे त्यात. चाळणीला तेल लावून घ्यायचं, म्हणजे कारण मोमोज उकडताना ना नंतर काढताना चिपकले नाही पाहिजेत. अशा प्रकारे सगळे ठेवून घेऊ आपण. आता ना झाकून ठेवायचं 15 ते 20 मिनिट. आपण काही मोमोज ना फ्राय करून घेऊ थोड्याशा तेलात, म्हणजे शॅलो फ्राय. हे बघा अशा प्रकारे तळून घेतलेत आपण सगळे मोमोज. आता ना आपण ह्याला एका डिशमध्ये काढून घेऊ. आपण वाफायला ठेवलेले मोमोज झाले बघा तयार. बरोबर 25 मिनिटं लागतात. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ ह्याला. चला खायला तयार आहेत मोमोज. आपण जर चेक करून घेऊ. हे बघा मस्तपैकी असं. मोमोज सोबत खायला चटणी केली आहे मी. तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये ना मला नक्की सांगा, मी तुमच्याशी शेअर करेन.